नागपूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण भरारी पथकाची मोठी कारवाई। अधिकृत विना परवाना संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे पकडले। 52 लाखांचा मुद्देमाल व वाहतूक करणारा ट्रक जप्त। नागपूर जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने मिळालेल्या ओपिनियन माहितीच्या आधारावर संतोष राय यांच्या मालकीचे ऑक्ट्राय फ्री झोन गोडाऊन नंबर 22/2 वर्धमान नगर नागपूर येथे दिनांक 13 मे 2026 ला धाड टाकून सुकून या नावाने संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे अशोक LK 3993 या ट्रकमधून 58 प्लास्टिक बॅग उर्वरित असताना गुणनियंत्रण भरारी पथकाने आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई रंगेहात पकडली। पकडलेल्या प्लास्टिक पोत्यांमध्ये सुकून सीड्स प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद या कंपनीचे सुकून 15 BG प्लॉट नंबर 6030 1991 या विवरणाचे संशयास्पद कापूस बियाणे एकूण 2907 पाकिटे प्रति पाकिट 475 ग्रॅम प्रमाणे एकूण 13.80 क्विंटल मूल्य 26.19 लाख अक्षरी 26,19,207 रुपयांचा बनावट कापूस बियाणाचा साठा भरारी पथकाने जप्त केला। सोबतच अनधिकृत बियाणे वाहतूक करणारे ट्रकची अंदाजे किंमत 25 लाख रुपये असा एकूण 51.29 लाख रुपयांचा मुद्देमाल पंचासक्षम जप्त करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत आहे। ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणनियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, गुणनियंत्रण निरीक्षक तथा तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक संदीप पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी तथा भरारी पथकाचे पथक प्रमुख व मोहीम अधिकारी समाधान धुळधुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मार्कंडे खंडाईत, नागपूरच्या तालुक्याच्या गुणनियंत्रण निरीक्षक रीना डोंगरे, कामठी तालुक्याचे गुणनियंत्रण निरीक्षक सुभाष कनेरे यांनी मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर मोतीकर, लकडगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत संयुक्तरित्या ही कारवाई पार पडली। ही कारवाई बियाणे कायदा 1966 चे कलम 7A 7D 19 बियाणे नियंत्रण आदेश 1983, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 व नियम 2010 चे 10 सह कलम 1, 2, 3, 4 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलमांचे उल्लंघन केल्याने सुकून सीड प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद आणि विक्रमभाई चौधरी नागपूर उर्फ विक्रम जाट अमरावती यांच्या विरुद्ध लकडगंज पोलीस स्टेशन नागपूर येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी।